नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जरा महत्त्वाचा आहे. माझे मजा मस्तीवाले व्हिडिओ तर तुम्ही बघितलात, पण हा व्हिडिओ जरा कामाचा आहे, म्हणून जरा नीट लक्ष देऊन बघा. तर मला YouTubeवरती, Instaवरती आणि Facebookवरती सगळेजण एकच प्रश्न विचारत आहेत, की मर्चंट नेव्हीमध्ये कसं जॉइन करायचं? तर तुम्ही माझ्या व्हिडिओला एवढं प्रेम करताय, एवढा सपोर्ट करताय, तर माझं पण कर्तव्य आहे, की तुम्हाला सगळी नीट माहिती द्यावी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला काहीतरी फायदाच झाला पाहिजे. तर येऊया आता आपल्या मूळ मुद्द्याकडे. मर्चंट नेव्हीमध्ये कसं जॉइन करायचं? तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोघांमध्ये खूप फरक आहे. खूप लोकांचा गैरसमज आहे की हे दोन्ही सेमच आहे. पण नाही. इंडियन नेव्ही हा झाला गव्हर्नमेंट जॉब आणि मर्चंट नेव्ही म्हणजे हा झाला प्रायव्हेट जॉब. तर मर्चंट नेव्हीमध्ये ॲज अ क्रू तुम्हाला जर जॉइनिंग करायचं असेल तर तुम्हाला 12वी पास पाहिजे कंपल्सरी. मग ते कुठल्या पण साईडने असो, आर्ट्स, कॉमर्स आणि इंग्लिश आणि मॅथ्समध्ये तुम्हाला 40%च्या वरती मार्क्स हवे. तर आता 12वी तर झाली. आता 12वी नंतर कुठला कोर्स करायचा? तर 12वी नंतर तुम्हाला ॲज अ क्रूमध्ये जर मर्चंट नेव्हीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला CCMC किंवा GP रेटिंग असे 2 कोर्स आहेत. त्यापैकी एक कोर्स करावा लागेल. CCMC म्हणजे सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॅरिटाईम कॅटरिंग. त्यामध्ये सगळं कुकिंगचं वगैरे शिकवतात, म्हणजे जो मी केला आहे तो. आणि GP रेटिंग म्हणजे बाहेर डेकवरती काम असतं, चिपिंग, पेंटिंग, वेल्डिंग, शिपचं सर्व मेंटेनन्स. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे, तो कोर्स तुम्ही बुक करा. कारण दोन्हीकडे पण केलात तरी सॅलरी नंतर सेमच मिळते. आणि हा कोर्स बुक करताना तुमचं एज 25च्या आतमध्ये हवं. म्हणजे तुम्ही नंतर शिपवरती कधी पण जॉइन करा, पण तुम्हाला कोर्स करताना 25च्या आतमध्ये एज हवं. आणि तुमच्याकडे पासपोर्ट पाहिजे कंपल्सरी, कारण ऑनलाईन फॉर्म भरताना तिथे पासपोर्टचा नंबर वगैरे सर्व टाकायला लागतो. त्याच्यामुळे आधीच तुम्हाला पासपोर्ट वगैरे सर्व काढायला लागेल. आणि 6 महिन्याचा कोर्स असतो. आणि 6 महिन्याच्या शेवटी एक एक्झाम होते. एक्झाम काही एवढी हार्ड नसते. 95% मुलं तर पासच होतात त्यामध्ये. पास झाल्यानंतर तुम्हाला CDC मिळते. CDC म्हणजे एक बुक असतं, सेम पासपोर्टसारखं असतं. आणि ही माझी CDC आहे. ही कंपल्सरी तुम्हाला शिपवरती जॉइन करताना लागणारच. हिच्याशिवाय तुम्ही शिपवरती जॉइन नाही करू शकत. आणि कोर्सचं सर्टिफिकेट पण मिळतं. आणि ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला आहे त्यांना हा 6 महिन्याचा कोर्स करायची गरज नाही. त्यांना 15 दिवसाचा STCWचा कोर्स करावा लागेल. किंवा OCCP म्हणून एक महिन्याचा कोर्स आहे. तो कोर्स करावा लागेल. तो कोर्स केला की मग CDC मिळेल. आणि सर्टिफिकेट तर तुमचं हॉटेल मॅनेजमेंटचं आहेच तुमच्याकडे. तर आता हा कोर्स कुठे करायचा? तर मुंबईमध्ये भरपूर सारी कॉलेज आहेत. आशा मरीन आहे, BP मरीन आहे, TS रेहमान आहे, गोव्याला नुसी आहे, युरोटेक आहे कोचीनला, चेन्नईला पण आहे, भरपूर ठिकाणी आहे. सर्व कॉलेज तर चांगलीच आहेत. पण TS रेहमान उरणचं आणि गोव्याचं नुसी ही 2 टॉपची कॉलेज आहेत. कारण ही कॉलेज आपल्याला प्लेसमेंट देतात. इथे कंपन्या स्वतःहून येतात आणि मग मुलांना सिलेक्ट करून मग घेऊन जातात. त्याच्यामुळे ह्या 2 चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत. पण इथे ॲडमिशनसाठी एक्झाम वगैरे होते. एक्झाममध्ये जर पास झालं तरच इथे ॲडमिशन मिळतं. नाहीतर मग नाही मिळत. मग आणि बाकीच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत तिथे एक्झाम वगैरे काय नसते. तिथे फक्त पैसे वगैरे भरले, त्यांची फी वगैरे भरली की डायरेक्ट ॲडमिशन होतं. पण असं नाही की समजा ह्या 2 कॉलेजमध्ये जर ॲडमिशन नाही झालं तर मग तुम्हाला जॉब नाही मिळणार, असं नाही आहे. मी पण TS रेहमानमध्ये ट्राय केलं होतं. माझं पण तिथे झालं नव्हतं ॲडमिशन. म्हणून मग मी युरोटेकला गेलो कोचीनला. आणि प्रत्येक कॉलेजची फी वेगवेगळी असते. मी जेव्हा 2018ला कोर्स केला होता युरोटेकमध्ये तेव्हा माझी फी 2 लाख होती. पण आत्ता किती असेल मला पण नाही माहिती. आणि GP रेटिंगची 2.5 लाखपर्यंत फी होती. तर तुम्हाला कुठे सोयीस्कर वाटतंय तिथे तुम्ही कोर्स बुक करा. वर्षाला 2 बॅच असतात, जानेवारी आणि जुलैची. 2 महिन्या अगोदरपासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होते. मग तेव्हा तुम्ही फॉर्म वगैरे भरा. आणि मग सर्व झालं, कोर्स वगैरे झाला की सगळी CDC वगैरे घरी येते. आणि मग CDC सर्टिफिकेट, STCWची सर्व सर्टिफिकेट ही सगळी तुम्हाला मिळाली की मग त्याच्यानंतर मुंबईत पण छोटे मोठे कोर्स असतात. ऑइल टँकर, केमिकल टँकर, त्याचे पण DC वगैरे काढावे लागतात. हे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी तर तुम्हाला ते कोर्सला गेल्यावरती 6 महिन्यात तिथे समजणार. तिथे कोण ना कोण सर वगैरे सर्व सांगतातच, मार्गदर्शन करतातच. तेव्हा त्याचं काय टेन्शन नाही, ते तर तुम्हाला सगळं समजेलच. आणि मग हे सगळे कोर्स वगैरे सगळे झाले की मग एक प्रॉपर एक रिझ्यूम बनवा. आणि मग त्याच्यानंतर मुंबईतच भरपूर छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. बेलापूरला आहेत, पवईला आहे, अंधेरीला आहेत. भरपूर 500-600च्या वरती भरपूर कंपन्या आहेत. तिथे मग रिझ्यूम टाका. आणि मग तिथे सिलेक्ट झालात की मग
डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील. मग इंटरव्ह्यू वगैरे पास झालात की मग तुम्हाला डायरेक्ट शिपवरती जॉब मिळेल. पण आता मी हे तुम्हाला 5-10 मिनिटात सांगितलं जॉब मिळेल, पण हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. याच्यात पण खूप स्ट्रगल आहे. भरपूर मुलं 6-6 महिन्याला पास आउट होतात. एवढी मुलं आहेत आणि एवढ्या मुलांच्यात आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे. तर स्ट्रगल तर भरपूर आहेच. मी पण 2 वर्ष खूप फिरत होतो. त्याच्यामुळे नीट काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन विचार करूनच कोर्स करा. आणि मर्चंट नेव्हीमध्ये लावण्यासाठी एजंट लोक पण खूप आहेत. यांच्यापासून पण सावधान राहा. खूप फ्रॉड वगैरे पण चालतो. तर कोणाला पण पैसे द्याल ते नीट काळजीपूर्वक द्या. तर मी आता सर्व माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी सर्व सांगायचा प्रयत्न केला आहे. तर यातून पण तुम्हाला काय अजून जर शंका असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. मी नक्की रिप्लाय देणार. आणि बाकी कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.